सांगली जिल्ह्याचे सुपुत्र अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. केंद्र शासनाची घोषणा. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेडगावचे सुपुत्र आणि देशातील नामवंत उद्योजक अशोक खाडे यांना केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्योग व व्यापार क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. ही घोषणा केंद्र सरकारने अधिकृतपणे केली असून सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. अशोक खाडे हे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. तासगाव तालुक्यातील पेड या छोट्याशा ग्रामीण भागात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अशोक खाडे यांनी कष्ट, जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशोक खाडे यांचा जन्म सन 1955 मध्ये झाला. त्यांच्या आईवडिलांनी मोठ्या कष्टातून त्यांना शिक्षण दिले. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका प्राप्त केली. सन 1975 मध्ये त्यांनी माझगाव डॉक शिप बिल्डर्स येथे शिकाऊ ड्राफ्ट्समन म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी या संस्थेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत गुणवत्ता व नियंत्रण विभागात कार्यकारी पदापर्यंत मजल मारली. 1980च्या दशकात त्यांना परदेशात काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन पद्धती आणि उद्योगातील कार्यप्रणालीचा सखोल अनुभव घेतला. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार केला. सन 1993 मध्ये त्यांनी आपल्या दिवंगत ज्येष्ठ बंधू दत्ता खाडे आणि डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत दास ऑफशोअर इंजिनिअरिंग या कंपनीची सहस्थापना केली. ही कंपनी तेल व वायू उद्योगासाठी आवश्यक असलेल्या फॅब्रिकेशन सुविधांमध्ये अग्रगण्य मानली जाते. ऑफशोअर प्लॅटफॉर्म, जॅकेट्स, पाईपलाईन प्रकल्प यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी त्यांनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांशी करार केले आहेत. आज दास ऑफशोअर कंपनी ऑफशोअर इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. त्यांच्या या उद्योगातून हजारो लोकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती जागतिक उद्योग विश्वात यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जाणे ही बाब अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. उद्योग क्षेत्रातील यशाबरोबरच अशोक खाडे यांनी सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी त्यांनी नेहमीच हातभार लावला आहे. अनेक सामाजिक संस्था, सेवाभावी उपक्रम आणि समाजोपयोगी प्रकल्पांना त्यांनी आर्थिक तसेच नैतिक पाठबळ दिले आहे. त्यांच्या या सर्वांगीण योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केलाय. या घोषणेनंतर देशभरातून उद्योग, व्यापार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.